नमस्कार मित्रांनो. गंमत गोष्टीच्या, उत्सव गोष्टी सणांच्या या उपक्रमाच्या 9व्या भागामध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. मागील दिवाळीच्या भागामध्ये आपण अश्विन महिन्यासोबतच कार्तिक महिन्याच्याही काही सुरुवातीच्या दिवसांची माहिती मिळवली होती. याशिवाय कार्तिक महिन्यामध्ये अजूनही काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत. जसं की एकादशीच्या दिवशी असते कार्तिकी एकादशी, म्हणजेच देव उठणी एकादशी. आषाढ महिन्यातल्या एकादशीला जेव्हा देव योग निद्रेमध्ये गेले होते, ते या एकादशीपासून उठणार आहेत. आणि याचबरोबर चातुर्मासाची समाप्ती सुद्धा याच एकादशीला होत आहे. एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत 4-5 दिवसांमध्ये तुळशी विवाह केला जातो. वृंदा नावाची स्त्री जिने तुळशीचे रूप धारण केले होते, तिचे आणि विष्णूचे किंवा शाळीग्रामाच्या विवाहाची पूजा या दिवशी केली जाते. यानंतर कार्तिकी पौर्णिमेला भगवान शंकराने त्रिपुरासुर राक्षसाचा वध केला होता. त्यामुळे त्याला त्रिपुरारी पौर्णिमा सुद्धा म्हणल्या जाते. याच दिवशी देव दिवाळी साजरी केल्या जाते. पवित्र नद्यांमध्ये स्नान करून दीपदान केले जाते. घरोघरी आणि मंदिरांमध्ये दिव्यांची सुंदर आरास केली जाते. कार्तिक महिन्यामध्ये कार्तिक स्नानाला म्हणजेच पहाटेच्या अभ्यंग स्नानाला खूप जास्त महत्त्व आहे. पौर्णिमेला या कार्तिक स्नानाची सुद्धा समाप्ती होते. याचसोबत यावेळेस सुरू होतो हेमंत ऋतू, ज्यामध्ये थंडीची थोडी थोडी चाहूल लागायला सुरुवात होते. यानंतर येणाऱ्या मार्गशीर्ष महिन्याची माहिती घेऊन आपण पुन्हा भेटूच. तोपर्यंत बाय बाय.